नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण पंचमेल डाळ बघणार आहोत, जी की खूप पौष्टिक असते. भाजी असेल, पोळी असेल, वरण भात असेल, कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता. सर्वप्रथम इथे मी डाळी घेतलेल्या आहेत. सर्व साहित्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे. सर्वप्रथम डाळी स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घेऊयात. पूर्णपणे शिजल्यानंतर ही डाळ आपल्याला एका चमच्याने घोटून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे, आणि यामध्ये आपण भाज्यांचा वापरही शिजताना करू शकतो. इथे मी डाळ पूर्ण घोटून घेतलेली आहे. आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टोमॅटो, कोथिंबीरीच्या काड्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या, अद्रकाचे तुकडे, टोमॅटो, यामध्ये तुम्हाला कांदा वापरायचा असेल तोही तुम्ही वापरू शकता, थोडेसे कढीपत्त्याचे पाने टाकून. हा पॉट हिंगाचा होता. मी याच पॉटमध्ये हे सर्व साहित्य बारीक केलेलं आहे. अगदी फार पेस्टही करायची नाही आणि फार जाडही ठेवायचं नाही. या पद्धतीने आपल्याला ते बारीक वाटण करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल घेऊन यामध्ये आपल्याला तेल गरम होऊ द्यायचे आणि गरम झाल्यानंतर मोहरी, जिरे फोडणीत टाकायचे आहेत. मोहरी आणि जिरे तडतडले की यामध्ये आपल्याला कढीपत्ता आणि आपण जे वाटण केलेलं आहे ते घालायचं आहे. छान परतून घ्यायचं आहे. परतत असताना आपल्याला मिक्सरचा पॉट जो आहे तो स्वच्छ विसळून यामध्ये टाकायचा आहे. आता यामध्ये धने, हळद, तिखट, गरजेप्रमाणे मीठ हे सर्व फोडणीमध्येच घालायचं आहे. याचबरोबर आपण यामध्ये सांबार मसाला घालणार आहोत. तिखटाचं प्रमाण तुम्हाला आवडेल त्या हिशोबाने घ्या. मी इथे मध्यम तिखट बनवलेलं आहे. हे सर्व छान परतून घेऊन यामध्ये आता आपल्याला मीठ घालायचं आहे. सुरुवातीला कमीच मीठ घालायचं आहे, नंतर आपल्याला वाटलं तर पुन्हा वरतून मीठ वापरायचं आहे. तर आता हे छान एकदम मंद गॅसवरती परतून घ्यायचे, कारण आपल्याला याला तेल सुटेपर्यंत परतायचं आहे. मिक्सरचा पॉट मी थोडासा विसळून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता ह्याला छान उकळी येऊ देऊयात. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण याला ढवळत राहूयात. आता ह्यावेळेस गॅसची आच फुल पाहिजे, मोठी पाहिजे, जेणेकरून आपल्या डाळीला तेल सुटेल. आता तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला गरजेप्रमाणे पाणी घालायचे आहे. सुरुवातीला डाळ अजिबात वापरायची नाहीये, कारण आपली जर आमटी आपल्याला स्वादिष्ट बनवायची असेल तर सुरुवातीला सगळे मसाले आपल्याला आमटीमध्ये काय काय वापरायचं आहे हे सर्व घालून नंतरच यामध्ये उकळी आल्यानंतर डाळ टाकायची आहे. मी पण त्याच पद्धतीने बनवलेली आहे. आता आपल्याला गरजेप्रमाणे एक छान याला 2 ते 3 मिनिट याला छान उकळी येऊ देऊयात आणि उकळी आल्यानंतर गॅस पूर्णपणे बंद करून टाकायचा आहे. आणि गॅस पूर्णपणे बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला एकदा हलवून घेऊन लिंबू पिळायचा आहे, कारण लिंबू जर मी गॅस चालू असताना पिळला असता तर आपली आमटी आहे ती कडवट लागली असती. त्यामुळे काय करायचं की केव्हा पण कुठल्याही पदार्थामध्ये आपल्याला लिंबू पिळायचा असेल तर गॅस पूर्णपणे बंद करून मगच टाकायचा. आता यामध्ये आपल्याला कसुरी मेथी हातावर जराशी चुरगळून टाकायची आहे आणि कोथिंबीर पण टाकायची आहे. हे सर्व गॅस बंद करूनच करायचं, कारण ह्याचा स्वाद जो आहे तो छान येतो, कारण मेथी कडवट होत नाही. त्यासाठी या सर्व गोष्टी आपल्याला गॅस बंद करूनच करायच्या आहेत. नक्की करून पहा. तयार आहे आपली पंचमेळ आमटी. मी इथे जवसाच्या चटणीबरोबर लिंबाच्या फोडी, कांदे, पोळी, भात आणि आपण बनवलेली पंचमेळ डाळ सर्व केलेली आहे. नक्की करून पहा. कशी झाली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.